चांद्यापासून बांधापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ सर्वांची शेती मित्र करतो आता स्वागत। जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ जो व्हिडिओ घेऊन आला आहे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती। जी माहिती सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आज आपणास देणार आहे अचूक उत्तर। जो यक्ष प्रश्न सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय। ज्या यक्ष प्रश्नाच्या अनुसार अखेर काय देशांतर्गत बाजारामध्ये आता इथून पुढे सोयाबीनचा दर हा होऊ शकतो 7,500 पार। चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे प्राप्त करूयात इथं उत्तर। ज्यांना ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी आता सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल। ज्या सवालाच्या अनुसार काय इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा होऊ शकतो 7,500 पार। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे प्राप्त करूयात उत्तर की इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा 7,500 पार जाऊ शकतो अथवा नाही। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी ही किती आहे तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या जी सोयाबीनची दरपातळी आपल्या सर्वांना दिसत आहे ही दरपातळी सध्या 6,800 रुपये प्रति क्विंटल पासून 7,200 रुपये प्रति क्विंटल आहे। जर सोयाबीनचा सरासरी दर बघितला तर तो जास्त करून आपल्या 7,000च्या आसपास दिसत आहे। परंतु अशा काही बाजार समित्या आहेत की जिथं सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो आपल्याला 7,200 पार जाताना दिसला आहे। मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय का या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा भविष्यात 7,500ला गवसणी घालू शकतो। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आता अचूक उत्तर हे जाणून घेऊयात। जर आपण सर्वांनी बघितलं तर 3 आठवड्यापूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची सरासरी दर पातळी होती ती 5,500च्या आसपास होती। मागच्या 3 आठवड्यामध्ये काय झाले की भारतातून सोयाबीन निर्यात ही प्रचंड वाढली। शिवाय आपण बघितलं की कच्च्या तेलाचे बाजारभाव हे भयंकर भडकले। याच्यामुळे काय झालं की सोयाबीनच्या बाजारभावाला एक आधार मिळाला। आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव सुधारला त्याचबरोबर देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनच्या बाजारभावाला सोयाबीन निर्यातीमुळे जबरदस्त या ठिकाणी आधार मिळाला। यामुळे फाउंडेशन बनली ती तेजीची आणि या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव तब्बल 1,500 रुपयाची वाढ दाखवत आपल्याला 7,000ला गवसणी घालताना दिसला। इथून पुढे काय होणार या प्रश्नाचं उत्तर या वरील माहितीतच आहे। इथून पुढचा आपण सर्वांनी विचार केला तर भारतातून सोयाबीन निर्यात ही या ठिकाणी निरंतर जरी राहणार असली तरी देखील त्याच्यासाठी उपयुक्त सोयाबीनचा पुरवठा या ठिकाणी नाही। म्हणजे सोयाबीन निर्यातीची असणारी गती थोडी थांबू शकते। मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव जरी 7,500 पर्यंत पोहोचला तरी तो तिथं टिकण्याची शक्यता मात्र जास्त दिसत नाही। दुसरी गोष्ट जर आपण बघितलं तर या ठिकाणी जो अमेरिका इराण संघर्ष जो थोडा चिघळल्यासारखा वाटत आहे। पण त्याचबरोबर जी लेटेस्ट अपडेट आली आपल्या समोर तर त्यानुसार जे लेबनान आणि इस्रायलमधील संघर्ष होता म्हणजे की जिथं आताच्या कंडिशनला बघितलं तर आपण बघितलं की तिथं संघर्ष हा थोडा थांबवला होता। तर आता या ठिकाणी 45 दिवसाचा युद्धविराम जो आहे तर तो लागू करण्यात आलाय। म्हणजे याचाही कुठंतरी आपल्याला विचार करणं गरजेचं आहे। आता या युद्धविरामाचा आणि सोयाबीनच्या दराचा काही संबंध आहे का तर यस आहे। कसा आहे तर याच्यामुळे एक अपेक्षा निर्माण झाली की भविष्यात या गोष्टी वाटाघाटीनं या ठिकाणी जे ते निर्णयापर्यंत पोहोचू शकतात। तर याच्यामुळे वरच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावावरती दबाव येण्याची या ठिकाणी शक्यता आहे। म्हणजे सोयाबीनचा दर 7,500 होईल का बघा एखाद दुसऱ्या बाजार समितीमध्ये एखाद दुसऱ्या दिवशी अपवादात्मक परिस्थितीत दर 7,500ला गवसणी घालेल सुद्धा। पण लक्षात ठेवा की भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव वरच्या लेवलवर टिकण्याची शक्यता अजिबात नाहीये। यामुळे सोयाबीनचा बाजारभाव जरी 7,500 पर्यंत पोहोचला तरी तो 7,500वर टिकणार नाही, तो खाली येणार आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आपण विक्रीचा विचार कशा पद्धतीने करायचा तर लक्षात घ्या विक्रीचा फार सिंपल फॉर्म्युला आहे।
तुम्हाला काय करायचं आहे, की जे सोयाबीनची दर पातळी सध्या 6,800 ते 7,200 दरम्यान दिसत आहे, तर हीच आपल्यासाठी उपयुक्त दर पातळी मानून या ठिकाणी आपल्या सर्वांना सोयाबीनची विक्री ही करायची आहे. जर आपण सर्वांनी या ठिकाणी सोयाबीनची विक्री ही केली, तर यामुळं आपल्याला भूतो भविष्यती एवढा फायदा होणार. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या ना, 15 ते 20 दिवसापूर्वी सोयाबीन 5,500 होतं. तिथून आता ते ₹1,500 वाढले. कशाला ₹200 तेजीसाठी आपल्या हातातोंडाशी आलेला 1,500च्या तेजीचा घास गमावता. म्हणून माझा मार्मिक व समर्पक सल्ला आपल्याला एवढाच आहे, की या तेजीत आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री करायला हवी. कारण सोयाबीनचा भाव 7,500च्या पार जाण्याची शक्यता कमी आहे व तिथं गेला तर टिकण्याची शक्यता फारच कमी आहे. यामुळं आपण सध्याच्या भावावर सोयाबीनची विक्री करू शकता, ज्यामुळं आपला 100% होऊ शकतो इथं फायदा. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जी सोयाबीनची दर पातळी आहे ती कशा पद्धतीनं राहू शकते? याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनल एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला हे ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते YouTube चॅनल शेती मित्र मित्र सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.